हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. गपशप विथ सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 11:15 झाले होते आणि इथे मी देवी पूजून घेतलं होतं. आज थोडा लेट झाला मला सगळं आवरण्यामुळे, कारण की रुंचीचं सकाळचं ट्यूशन होतं. तर इथे माझी सर्व पूजा झाली आणि मस्त मी डेकोरेशन केलं होतं. आज मला भरपूर आवडलं. फुलांचं आज पुन्हा डेकोरेशन केलं होतं. एकदम भारी वाटत होतं. सर्व फळे जे मी संध्याकाळी वाटणार होते ते फळं फुलं सर्व मी देवीच्या पुढ्यातच ठेवलं होतं. छान भरून वाटत होतं पूर्ण टेबल. तर मन प्रसन्न झालं असं मस्त सजवून. आणि हे माझ्या मंदिरातली पूजा रुपेशने आवरली होती सकाळी, तर ती मी इथे पुढे अटॅच केली. आणि मग नंतर मी जेवणाला काय ती 2 वाजता मी जेवण करायला सुरुवात केली. इथे मी जेवणाला तयारी केली आणि सर्वात आधी खीर बनवून घेतली. इथे मी 2 लिटर दुधाची खीर बनवून घेतली आहे. 1 तास तरी झाला आहे. इथे मी कुकच करते, तर एवढा असं टोपभर होती तर ती एवढी खाली गेली आहे. तर आता खीर माझी होत आली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. तर खिरीचा टोप उचलून मी तिथे कुकर ठेवणार आहे डाळीचा. आणि इथे मी हे पाणी गरम करून घेतलं आहे. तिथे मी आता कोथिंबीर वडी हे वाफून घेणार आहे. पाणी चांगलं गरम झालं आहे. आता मी ह्याला गॅसला स्लो करते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवते. ह्याच्यावरती आता मी झाकण ठेवते आणि ह्याला स्लो फ्लेमवरती 10 मिनटं मी वाफून घेते. बरोबर आहे ना? ह्याला मी आता बरोबर ॲडजस्ट करते. आणि इथे मी कुकर रेडी केला आहे. ह्याच्यामध्ये लाल मसूर, कांदा, टमाटो, मीठ आणि हळद आहे. आता मी खीरचा टोप खाली घेऊन इथे कुकरमध्ये डाळ शिजून घेणार आहे. इथे मी मेथी निवडून त्याला धुवून ठेवली आहे. इथे थोडीशी मुगाची डाळ भिजत घातली आहे, ह्याची मला भाजी करायची आहे म्हणून. तर मग चला आपण जेवणाला सुरुवात केली आहे. इथे मी गवार चिरून ठेवले आहे, लसूण आणि मिरची चिरून ठेवली आहे आणि गवारसाठी मी ते शेंगदाणे भाजून घेते. इथे गवारची भाजी ठेवली आहे आणि इथे मेथीची भाजी बनत आहे. आणि इथे हे माझे वडी झालेत पूर्ण मस्त असे वाफून झाले आहेत. ह्याला मी नंतर शॅलो फ्राय करून घेते. इथे डाळ पण झाले आहे. फोडणीची तयारी केली आहे लसूण आणि मिरच्यांची. तर मग आता हे 2 गॅस फ्री झाले तर मग डाळ आणि भात बनवून घेईन. लास्टला वड्या फ्राय करेल आणि अजून चपात्यांचं काम माझं बाकी आहे. चपाती किंवा पुरी दोघांपैकी एक काम करायचं, बघूया. इथे भात ठेवला आहे आता कुकरला आणि एकाकडे माझी डाळ शिजत आहे. आणि मी आता पीठ मळत आहे. ॲक्च्युली मला हे आधी मळायला पाहिजे होतं पण विसरलेली. आणि इथे वड्यांचे काप करून फक्त ठेवले आहे. त्याला फ्राय आपल्याला करायचे आहेत, अजून वेळ आहे. इथे माझ्या पुऱ्या तळून झाल्या. मी छोट्या पुऱ्या केल्या आहेत साईजच्या. आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरमच होतं, त्यामध्येच मी पापड पण तळून घेतले. तर इथे माझा सर्व स्वयंपाक झाला होता. डाळ, भात, 2 भाज्या, पुरी, पापड, खीर सर्व स्वयंपाक झाला. मग मी ओटा वगैरे क्लीन करून मग गेले होते रुंजीला आणायला. मग रुंजीला घेऊन वगैरे आलं. मग आम्ही फ्रेश झालो. मग इथे 7:15 झाले आहेत. देवा मंदिराकडे पण दिवा लावला आहे. आणि इथे कापूर पेटवलं होतं आणि स्मेल चांगला यावा म्हणून. आणि इथे पुन्हा देवीला पण अगरबत्ती वगैरे लावून देव पूजून घेतले आणि मग नैवेद्याची तयारी करायला गेली. इथे दर गुरुवारप्रमाणे इथे माझे नैवेद्य रेडी झाले आहेत. पुरी, मेथीची भाजी, शेंगदाणा गवारची भाजी, पापड, डाळ भात, कोथिंबीर वडी आणि इथे थोडीशी खीर, असं मी हे नैवेद्य रेडी केले आहेत. आणि इथे माझी खीर मस्त झाली आहे. थिकनेस परफेक्ट आहे. ही आहे भाजलेला गवारची भाजी. याची मी रेसिपी पण माझ्या व्हिडिओ चॅनलवर आहे. इथे आहे मूग डाळ आणि मेथीची भाजी. इथे आहे कोथिंबीर वडी आणि इथे माझा सर्व इथे आहे डाळ आणि सर्व स्वयंपाक आवरून इथे मी पूर्ण रेडी झाली. आणि मला स्वतःला इंट्रो द्यायला पण भेटला नाही चॅनलवर, कारण की शेजारची खूप घाई करत होती. कारण की ऑलरेडी 8 वाजून गेले होते. तर सर्वजण घाई करत होते. मी ऑलरेडी माझ्या शेजारी आणि माझ्या समोरच्यांच्या घरी जाऊन आल्यानंतर मी माझ्या घरी या 7 बायकांना बोलवलं आणि त्यांना हळद कुंकू लावून पूजलं. तेव्हा हा छोटासा शूट केला, कारण की मला स्वतःचा शूट करायला भेटला नाही आणि मला स्वतःला इंट्रो पण द्यायला जमला नाही.
इथे मी माझ्या ताईला, माझ्या मोठ्या ताईला पूजत आहे. एक सुहासनी पूजायची असते, त्याच्यामुळे मी माझ्या ताईलाच आधीच बोलले होते की मी तुला पूजणार आहे करून. मग तिच्यासाठी ओटी वगैरे, तिची ओटी भरून घेतली. नारळ आहे, ब्लाऊज पीस आहे आणि हळद कुंकू लावून एक गजरा आणि एक फळ ठेवलं होतं ओटीमध्ये. तर इथे मी ताईला पूजून घेत आहे. ॲक्च्युली आधी मी जेव्हा मार्गशीर्ष करत होती ना, म्हणजे गेले 2 वर्षाच्या आधीपासून मी मुलींना जेवायला घालत होती. पण नंतर इथे मुली भेटत नव्हत्या, मग मुलींचे टाईम फिक्स नसायचे, त्याच्यामुळे मी हे सोडलं आणि मग एक सुवासनी तरी पूजते असं फिक्स केलं होतं. मग मी आता 2-3 वर्ष झाले मी माझ्या ताईलाच पूजत आली आहे. इथे ताईला मी अगदी छोट्याशा प्लेटमध्ये जेवायला वाढलं, त्याच्यामुळे तिला हसायला येत होतं. एकतर ती नको म्हणत होती, पण तिला मी आधीच बोलले होते की बघ मी तुझी ओटी भरेल आणि मग थोडं तरी माझ्या घरातून तुला जेवणात जायचं आहे. त्याच्यामुळे मग मी तिला छोट्याशा प्लेटमध्ये अगदी थोडंसं जेवण वाढलं होतं. नाही आता जस्ट असं बोट लागलं ना पटकन. काय हवी बिचारा तुमच्याकडे सगळ्या पाया पडून गेला ना. तिची मम्मी तुमच्याकडे पण सगळ्यांनी पाया पडून गेला. तुमच्याकडे जायचं मी आता जस्ट रिकमी झालेलं म्हणजे एकदम जाऊया आपण आणि मग आपण मग येता तुम्ही या ना. पडून या, मला आवाज आहे. इथे मी 11:15ला जेवायला बसली होती. ही माझी प्लेट आहे आणि इथे ही गवारची भाजी, मेथीची भाजी, कोथिंबीर वडी, पुऱ्या, डाळ भात आणि पापड आणि ते खीर, सर्व जेवण पदार्थ मी घेऊन बसले होते जेवणासाठी. माझ्या दोन्ही लेकीला घेऊन. रुपेश आधी जेवला होता कारण की त्याला भरपूर भूक लागलेली. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा.